नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील विषय मराठी यातील काव्य क्रमांक 5 क्षण आला यातील प्रश्न क्रमांक 1 पासून ते 12 पर्यंत समजुती मिळवणार आहोत. चला तर प्रथम आपण काव्याचा आधारित संवाद साधू, एकमेकांशी चर्चा करू, आपले स्वतःचे अनुभव एकमेकांना सांगू. प्रश्न पहिला, तुम्ही कशावरून वेळ नक्की करतात? सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, वेळ पाहण्यासाठी कोणते साधन उपयोगी आहे? प्रश्न क्रमांक 3, वेळ काय होईल? प्रश्न 4, जर शाळा वेळेवर सुरू झाली नाही तर काय होईल? तुम्हाला उठायला उशीर झाला तर काय होते? आपण अलार्म का लावतो? आपण सर्व कामे वेळेवर का करतो? चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवडणारा प्रश्न पटकन निवडा आणि त्याचे उत्तर सांगायला तयार व्हा. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक 1, घड्याळ गंभीरतेने काय बोलते? उत्तर, घड्याळ गंभीरतेने बोलते, आला क्षण, गेला क्षण. प्रश्न क्रमांक 2, जगात गडबडघाई कशामुळे चालते? उत्तर, जगात काही जण आपल्या आळशीपणामुळे स्वतःचे कार्य वेळेवर करीत नाही आणि त्यामुळे कळत नकळत चुकीमुळे समस्या निर्माण होतात. त्यामुळे जगात गडबडघाई चालत असते. प्रश्न क्रमांक 3, कोण विसावा घेत नाही? उत्तर, घड्याळ विसावा घेत नाही. प्रश्न क्रमांक 4, कर्तव्यास तत्पर असणाऱ्याचे मन कसे असते? उत्तर, कर्तव्यास तत्पर असणाऱ्याचे मन नेहमी दृढ असते. प्रश्न क्रमांक 5, कोणती लोक कर्तव्यास विमुख असतात? उत्तर, आळशी लोक कर्तव्यास विमुख असतात. प्रश्न क्रमांक 6, लोक कुणाकडे लक्ष देत नाही? जे श्रीमंतीचा बडेजावपणा करतात अशा लोकांकडे लक्ष देत नाही. प्रश्न क्रमांक 7, आपल्याला कोण सावध करते? उत्तर, आपल्याला घड्याळ सावध करते. प्रश्न क्रमांक 3, दिलेल्या वाक्यांसाठी कवितेतील योग्य पंक्ती शोधून लिहा. पहिलं, घड्याळ गंभीरतेनं बोलते, आला क्षण, गेला क्षण. यात कवितेतील कुठली ओळ असेल विद्यार्थी मित्रांनो? चला, पण गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण, गेला क्षण. वाक्य क्रमांक 2, घड्याळ घाई करीत नाही व विसावाही घेत नाही. घड्याळास या घाई नाही, विसावाही तो नाही पण. वाक्य क्रमांक 3, कर्तव्य करण्यास तत्पर व्यक्तीचे मन दृढपणे नियमित कार्य करते. उत्तर, कर्तव्याचे तत्पर त्याचे दृढ नियमित वह्यास मन. वाक्य क्रमांक 4, कर्तव्यास विमुख आळशी व्यक्तीच्या हृदयाला घड्याळ सावध करते. कर्तव्याला विमुख आळशी त्याच्या हृदयी हानीत घन. वाक्य क्रमांक 5, उगाच कामाचा भार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींकडे कोणी लक्ष देत नाही. लवाजमया हत्ती झुलती, लक्ष त्याकडे देतो कोण? या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण गद्यातून पद्यात रूपांतर करा हा प्रश्न आपण सोडविला. प्रश्न क्रमांक 4, वाक्य पूर्ण करा. पहिले वाक्य, आपण वेळेवर जेवण केले नाही तर? त्याचे उत्तर आहे, आपले शरीर प्रकृती बिघाड होईल. प्रश्न क्रमांक 2, आपण वेळेवर अभ्यास केला नाही तर? उत्तर, परीक्षेत प्रश्नांची उत्तरे लिहिता येणार नाहीत व परिणामी गुण कमी मिळतील. वाक्य 3, आपण वेळेवर रेल्वे स्टेशनावर पोहोचलो नाही तर?
उत्तर, वेळेवर रेल्वे स्टेशनावर पोहोचलो नाही तर आपली गाडी सुटेल. वाक्य क्रमांक 4, दूध उकळताना वेळेवर गॅस बंद केला नाही तर. उत्तर, दूध पातेलीतून बाहेर पडेल. क्रिकेटरने चेंडूला वेळेवर बॅटने फटकारले नाही तर क्रिकेटर हा आऊट होईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्यही पूर्ण केली. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, काव्यपंक्ती पूर्ण करा. आपण काव्याची समज मिळवली आणि काव्यही पाठांतर केले, तर देण्यात आलेल्या काव्यपंक्त्या आहेत ते काव्यातून शोधून तुम्हालाच लिहायच्या आहे. चला पाहू पटकन. पुस्तकात सुंदर अक्षरात काव्यपूर्ती करा. प्रश्न क्रमांक 6, कवितेत आलेले प्रासयुक्त शब्द शोधून लिहा. प्रास म्हणजे काय? तर शेवटी उच्चारण सारखे येईल अशा पद्धतीचे शब्द. उदाहरणार्थ, चाले, बोले, मान, पान अशा पद्धतीने. तर हे आपल्याला कवितेतून शोधायची आहेत व तुम्हालाच लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न 7, वेळेचे महत्त्व यावर आपल्याला निबंध लेखन तयार करायचे आहे. हा निबंध तुम्ही तुमच्या निबंधाच्या वहीत लिहू शकतात. प्रश्न क्रमांक 8, खालील सूचना वाचा आणि लिहा. यात आपल्याला 2 घटना देण्यात आलेल्या आहे. वेळेवर होणाऱ्या घटना व वेळेवर न होणाऱ्या घटना. जसे की उदाहरण पाहू, शाळा सुरू होणे. वेळेवर न होणाऱ्या घटना कोणत्या येतील? तर पाऊस येणे. अशा पद्धतीने तुम्ही विचार करा आणि लिहा. प्रश्न क्रमांक 9, एस.टी. स्थानकाचे वेळापत्रक आणि रेल्वे वेळापत्रक मिळवा. त्यातून तुमच्या गावी जाणाऱ्या गाड्यांची माहिती वेळेप्रमाणे लिहा. देण्यात आलेल्या कोष्टकात ती यादी तुम्हाला करायची आहे. विद्यार्थ्यांनी 2-2च्या गटात कार्य करा. खालील विषयावर चर्चा करा आणि लिहा. पहिलं आहे, घड्याळ जर नसते तर. सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो. दोघं मित्र म्हणून चर्चा करा आणि लिहा. प्रश्न 2, आपले कार्य जर नियमित केले नाही तर. या पद्धतीने विचार करा आणि लिहा. प्रश्न क्रमांक 11, समानार्थी शब्द सांगा. प्रश्न क्रमांक 12, विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रश्न क्रमांक 13, गडद अक्षरांच्या शब्दांच्या उलट अर्थ असलेला शब्द ठेवून रिकाम्या जागा भरा. विद्यार्थी मित्रांनो, पहा, हा खेळ किती मुले खेळू शकतील? त्यासाठी 10 मिनिटं देण्यात आलेली आहे. काही वाक्यसुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहे. प्रत्येक वाक्यात एक शब्द वाक्यातील कोणत्या तरी शब्दाचा विरोधक असेल. तो विरुद्धार्थी शब्द भरून वाक्य पूर्ण करा. जास्तीत जास्त शब्द जो ओळखतील तोच विजयी होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहू. अपयश ही टिंबटिंब पहिली पायरी आहे. कंसात आपल्याला देण्यात आलेला आहे यशाची. म्हणजे वाक्य कसे तयार होईल? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्य विचार करा आणि लिहा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपली उत्तरं पटकन तपासा. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण प्रश्न क्रमांक 14 अभ्यासणार आहोत. उदाहरणाप्रमाणे अ गटातील अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी ब गटातून सारखा अर्थ असलेला असा शब्द निवडा की जो अधोरेखित शब्दाऐवजी तो शब्द वापरला तरी वाक्याचा अर्थ बदलणार नाही. ते लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, समीरचा अंगरखा ओला होता.
त्याचे वाक्य आपण बनवले. समीरचा सदरा ओला होता. विद्यार्थी मित्रांनो, अंगरखा आणि यालाच समान अर्थ असलेला आपण शब्द वापरला सदरा. म्हणजे शब्द बदल झाला तरीही दोघांमध्ये किंवा वाक्यात अर्थ बदलला नाही.